नमस्कार. दासबोध नित्यपाठ चौथी ओवी. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. समर्थ रामदास आता म्हणताय की आत्मप्रचिती जी मला आलेली आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे, पण नाना ग्रंथांच्या आधाराने, उपनिषद असो, वेदांत असो की विविध शास्त्र असो, पुराण वगैरे आपल्या इथे म्हणतात, श्रुती स्मृती, या सगळ्यांच्या आधाराने हा पूर्ण ग्रंथ निर्माण केलेला आहे, ज्यात स्वहमात्मा स्वानंद घन अजन्मा तूची जाण हे आपण मागच्या ओळीत बघितलं की हाच निश्चय मुख्यपणे सांगितलेला आहे की सर्व कसं ब्रह्मतत्वाने बनलेलं आहे. वेदांत काय म्हणतात की जसं सद्गुरू सांगतात, शिष्य म्हणतो की कोहम. तुम्ही आशिष उपनिषद बघा, आशिष उपनिषद, की सद्गुरूंना शिष्य विचारतो की मी कोण, कहा अहम. तर सद्गुरू सांगतात की तत्वमसी, की तू तेच आहे. मग शिष्य आपली आराधना करतो आणि मग त्याला कळतं की अहमात्मा. वेदांतातली वाक्य त्याचे. आणि ते म्हणतात की अजून पुढे जा, अजून साधना वाढव, 24 तासाची साधना कर. मग त्याला दिसतं की सर्वम खलिदम ब्रह्म. हे सगळं कुठून आलेलं आहे? वेदांतामधून आलेलं आहे. तर असं शास्त्राच्या आधाराने यांनी सगळं सांगितलेलं आहे. गीताशास्त्र, पूर्ण भारतातलं सगळं पूर्ण जे असतं ते शास्त्र याच्यात सांगितलेलं आहे. पूर्ण रामायणातलं पण सगळे सद्विचार सांगितलेले आहेत. सगळे शिव, शाक्त, वैष्णव, बुद्धिस्ट, जैनिस्ट वगैरे सगळं आणि वेदांताचं पूर्ण सार सांगितलेलं आहे. आणि या सगळ्यांच्या आधाराने मला जो अनुभव आलेला आहे आत्मज्ञानाचा, तो मी इथे दासबोधामध्ये मांडतो आहे, असं समर्थ रामदास म्हणतात. आणि त्या सगळ्यांचं सार काय आहे की आपण सतत आत्मज्ञानात राहायचा प्रयत्न करायचा, भगवंताची 24 तास सेवा करायची आणि मग अगदी 24 तास करायचं आणि देह पडेपर्यंत. आणि हेच मुख्य आत्मप्रचिती जी मला आलेली आहे ती मी इथे मांडतो. समर्थ रामदास म्हणतो.